हॅलो गायज. सो सकाळ झाली आमची, नाही दुपार झाली ॲक्च्युली. दुपार झाली ना, 12 वाजले आत्ता. हो, आमची मॉर्निंगच झाली एक प्रकारे. सकाळची मॉर्निंग तर होतीच. सनसेट बघितला असेल होपसो तुम्ही. अँड सनराईज झोप नाही झाली अजून. यू कॅन अंडरस्टँड. हे बघा आमची तयारी चालू आहे. नवीन असा गोंधळ पडलेला आहे. बट या, दॅट्स वॉट that's when the wife looks beautiful, when the room is messed up, right? So yeah, that's the positive. And आता आम्ही निघत आहे लंच करायला. इथे जवळच एक अन्नपूर्णा रेस्टॉरंट म्हणून आहे, म्हणजे जवळच नाही, सिटीच्या आतमध्ये. आम्ही सिटीच्या बाहेर आहे, सी व्ह्यूसाठी 10 किलोमीटर आतमध्ये आहे. तो विल गो फॉर लंच देअर आणि मग तिकडून बीचवर जायचा प्लॅन आहे. बीचवरून मग विल गो टू सेल्युलर जेल. तिकडे तो शो आहे, फ्रीडम फायटर्सचा शो, लाईट शो बेसिकली. सो विल गो देअर. 4 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ आणि मग बीचवर एन्जॉय. सो आम्ही निघालो आता लंच करायला. अँड आफ्टर दॅट विल गो टू कावेरी बीच. आणि इथं म्हणजे रस्ते पूर्ण लश ग्रीन कवर्ड, एकदम काहीच म्हणजे सुकलेलं वाटत नाही, पूर्ण ग्रीन. हे बघा व्ह्यू बघा. म्हणजे छान आहे, सुंदर. व्ह्यू खूप छान आहे. आम्ही आलो जेवणाला. प्रायोरिटी आम्ही जेवणाला दिली बिकॉज आमचं काल रात्रीपासून प्रॉपर मील झालेलं नाही आहे. काही ब्रेकफास्ट छान नव्हता. सो आम्ही इथे आलो. एकच प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे चांगलं इथे. सो आम्ही तिथे आलो आहे. आता ऑर्डर दिली आहे, पटकन खाऊ. आणि असं म्हणणं आहे ड्रायव्हरचं की वेटिंग लिस्ट असते तर आम्हाला एखादी जागा स्किप करायला लागली असती. बट येस, लगेच आमचा नंबर लागला. सो या, आम्ही खाऊ आणि पटकन निघू. निघताना आय थिंक पहिले जेलला जाणार आहे. काय जेलचं नाव काय? सेल्युलर जेल. जेलचं नाव काय? सेल्युलर जेल आहे, म्हणजे ते ब्रिटिश काळातलं. तर ते बघायला मग तिथून बीचला नेणार आहे का? कॉर्बिन्स काहीतरी, कॉर्बिन्स कोव्ह बीचला नेणार आहे. आणि तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर रात्री लाईट शो आहे जो जेललाच आहे. त्यानंतर येस, दॅट्स ऑल फॉर द डे. सो असा प्लॅन आहे. या जागेची स्पेशालिटी काय माहिती आहे? दे हॅव डान्सिंग प्लेस. नाईस ना. मसाला वापरून रावीचं पण बर्थडे आहे. तिच्याही माझी गाणं. रावी एक छोटा बेबी आहे, तर इथे खूप रडत आहे. तिच्याही हॅपी बर्थडे गाणं म्हणून तिला शांत करते. सो यस, आमच्या दोघींचा बर्थडे आहे म्हणतो. राईट, वी आर ॲट सेल्युलर जेल. तिला जेलमध्ये टाकायला चाललो आम्ही फायनली. मी म्हटलं तुला जेलमध्ये टाकायला चाललो आम्ही फायनली. बघा किती कंटाळा आला यांना माझा. अरे बापरे. ही जेल आहे? हाँ, ही जेल है. हाँ, ये जेल है. बहुत ही हैपनिंग सा जेल है ना. अरे इसके अंदर आग जल रही है. मला हे जेल कमी आणि कॉलेज युनिव्हर्सिटी जास्त वाटतं ब्रिटिश लोकांची. ऑनेस्टली पंजाबचे खूप सगळे लोक आहेत तिथे. पंजाब, बेंगॉल, आसाम. आपल्या महाराष्ट्रातले इथे विनायक सावरकर, गणेश सावरकर, वामन जोशी. खाली बांधून जे त्याचा फोटो टाकून आपण त्याचा रेप्लिका उभा केला त्यांनी खाली.
तरी मला भीती वाटते. अशा ठेवायची लोकांना. असे राहत असतील यार. तिकडे म्हणजे उघडता का हे नाणं असे. बापरे, हवा पण नाही. एकदम गुदमरल्यासारखं होतं इकडं. हो, म्हणजे म्हणजे सिमेंट भरल्यासारखं वाटतंय परत. सगळे सेमच होते वाटतं ना. हे काय असेल? ते खिडकी प्रॉब्ली खिडकी किंवा ग्रिल काहीतरी दिलं असेल त्यांना, ते बंद केलं असेल. तिथे ग्रीनरी आहे भरपूर. तिकडे मागे बट्टा आहे का तो? बघायचं आम्ही निघालो आहे सेल्युलर जेलमधून. शॉर्ट व्हिजिट होती बेसिकली. आम्ही परत येऊ. आत्ता आम्ही बीचवर जायचा प्लॅन केला होता पहिल्या दिवशी. सो बीचला जाऊ, तिथे थोडे वॉटर ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करू अँड देन बॅक टू सेल्युलर जेल अगेन लाईट शोसाठी. लाईट शोची तिकीट ऑलरेडी काढली होती, त्याच्यामुळे यावंच लागेल इकडे. या आय थिंक बीच आणि ह्याच्यात 5 किलोमीटरचं अंतर आहे. सो 5 किलोमीटर अप डाऊन आणि मग डायरेक्ट हॉटेल. बीचला वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, सो त्या करून मग परत येऊ. यप. तो ये एक्टिविटी बीच है. बीच का नाम आपके कार्बिन स्कोप बीच है. तो यहाँ पे 3 एक्टिविटी है: सी कार्ट, स्पीड बोट और जेट स्की. तो इसमें से सी कार्ट जो है वो यूनिक एक्टिविटी है. वर्ल्ड में से 3 जगह पे होता है. दुबई में होता है, यूएसए में होता है, इंडिया में सिर्फ कार्बिन बीच पे है. उसमें आप दोनों साथ में जाते हैं. एक इंस्ट्रक्टर साथ में रहेगा. आपको कैसे चलाना है वो हम आपको बता देंगे. उसके बाद में आपको दे देंगे चलाने के लिए. तो वो 70 to 80 किलोमीटर पर आवर स्पीड से आप उसको ड्राइव कर सकते हो. बहुत ही इजी है, फ्री स्टाइल है. कितनी भी मतलब आप स्पीड चला लो, टर्न्स ले लो, कोई तरह का टेंशन लेने वाली बात नहीं है. तो 20 मिनट का टोटल ड्यूरेशन रहेगा. 10 मिनट आप चलाएंगे और 10 मिनट मैडम चलाएगी. एंड जेट स्की है बाइक वाला. सिंगल जाना पड़ता है आपको, 1 by 1 करके. गाइड हमारा साथ में रहेगा. काय करायचं? तुम्हाला काय करायचं? ये देखिए, ये है. इसको जानते होंगे, प्रिंस नरूला. अच्छा, ओके. ऐसा वाला है. हाँ, ये दोनों साथ में जाने का है. गाइड साथ में रहता है. कार है, मतलब एक लग्जरी कार और मतलब हाई स्पीड कार. और इजी है, मतलब कोई भी इसको ड्राइव कर पाएगा. और वो चलाने का ही एक अलग एक्सपीरियंस है. गाइड रहता है गाइड साथ. रिस्की नहीं है ना कुछ? 0 मतलब ये पलटता ही नहीं है, इतना सेफ है. तो अगर चलाना ना भी आए तो भी आप उसको चला लोगे. अच्छा, ओके. लेट्स डू इट. कार्बन करता. ठीक है. कार्बन भाई पहला वाले करो. सी कार्ड करते. ओके. गाईज, वी हॅड अ क्रेझी एक्सपिरियन्स. आम्ही सी कार्टिंग केली आणि 20-25 मिनिट्स आम्ही पाण्यात होतो. मला असं वाटतं जास्त होतो आपण, बिकॉज आपण गेलो कितीला? 4ला गेलो. नाही, हो, 5:15 गेलो. नाही ना, 4:45ला तर आपण तिथे 4:45ला पोहोचलो आपण तिथे. होय, आम्ही बघितलं होतं टायमिंग त्यांना फोन देताना. बरं. तर माहीत नाही किती मिनटं, पण यस, इतकं की बापरे.
मी तर घाबरलीच होती. आम्ही ॲड करू आमच्या याच्यात. 2 आयलंड्स कव्हर केले आम्ही. हां 2 आयलंड. एक रॉस आयलंड आणि एक काय टायगर कोणतं पॉईंट Snake, कुठला तरी Snake. स्नेक आयलंड. सो येस ते दोन्ही केले. आणि म्हणजे घाबरली होती. घाबरली होती मी. मला Just सगळे थोडा देव वेळ. ब्रह्मांड सगळं आठवलं होतं फॅमिलीचं. जस्ट थोड्या वेळ आधी ही म्हटली होती आय एम नॉट अन ॲडव्हेंचरस पर्सन. म्हणजे मला म्हटली होती. मग तुम्हाला चॅलेंज केलं मी म्हणून तुम्ही ॲडव्हेंचर करू शकले ना. हो का. आणि आम्ही आता आलोय परत जेलला, सेल्युलर जेलला लाईट show. शो बघायला. दाखवा त्यांना कसं दिसतं. हा काहीतरी 45 सेंटरमध्ये आम्ही लाईट शोसाठी. हां 45 मिनिट्सचा शो असेल. त्यानंतर आम्हाला जायचं आहे आमच्या हॉटेलला परत. आता जस्ट तो लाईट शो संपला आहे आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे लिटरली डोळ्यातून पाणी येईल एवढं. खूपच टचिंग आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आलेलो इथे सेल्युलर जेलला आम्हाला ही स्टोरी बिलकुल माहिती नव्हती. आणि आत्ता ते जाणवतं की कुठल्या कोठडीमध्ये कोण होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी होती. सो असं सगळं होतं. आणि खूप सुंदर आहे हा लाईट शो. आणि सगळ्यांनी बघायला पाहिजे इथे अंदमानला आल्यानंतर. म्हणजे इथलं सगळं कळेल. हां रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, नाहीतर आम्ही केली असती नक्कीच. बट येस इथे आल्यावर हा नक्की बघा. बिकॉज आपल्याला इथलं काय स्टोरी आहे ह्याचा दूरपर्यंत अंदाजा नाही आहे. बिकॉज यावर अशा मूवीज पण जास्त मी तर नाही बघितली कुठली मूवी. येस डू विजिट गाईज. आणि इकडे येऊन हा लाईट शो तर नक्कीच अटेंड करा. लिटरली ह्या वॉल्सवरती ह्या पडद्यावर ह्या सगळ्या भिंत्यांचा पूर्ण वापर केला आहे त्यांनी प्रोजेक्टरने. झाडांचा सुद्धा वापर केला आहे त्यांनी काही लाईट शोमध्ये. झाड आहे ते तेव्हापासूनच आहे. त्यांनी त्याची आत्मकथा सुद्धा दाखवली. आणि इकडे जे प्रत्येक कोठडीमध्ये जो जिथे होता ना तिथे त्याचं संपूर्ण दाखवलं. म्हणजे प्रोजेक्ट केलं वीर सावरकरांना पण तिकडे त्यांची कॉर्नरची ही जी कोठडी त्यांची होती. सो मग त्यांना तसं दाखवलं आणि असं सगळं दाखवलं. सो येस इट्स व्हेरी ब्युटिफुल. नक्की बघा. नक्की या इथे विजिट करायला. आम्ही इकडे सगळे बसलेलो. चलो लेट्स गो गाईज. आपण जाऊया आता हॉटेलला. आम्ही ऑलरेडी सी कार्टिंग नंतर भिजलो आहे. तर आता फ्रेश होतो हॉटेलला जाऊन आणि देन डिनरचं बघू. वाटतं मला एवढं माहिती नाही आहे म्हणजे आपल्या हिस्ट्रीबद्दल इतकं. आणि त्यांनी सुरुवात कुठून केली म्हणजे अंदमानला अंदमान नाव का पडलं ते बिकॉज म्हणजे अंदमान नाव हे हनुमानजींच्या याच्यावरनं पडलं आहे. हे सगळं त्यांनी त्यात सांगितलं आहे. आणि खरंच म्हणजे इतिहास जाणून घ्यायला पाहिजे इथला. कारण अंदमानला आपण ॲज अ टुरिस्ट प्लेसेस कन्सिडर करतो. एवढं सगळं माहिती नाही आहे आपल्याला अजून. येस. आणि तिथे आतमध्ये जेलमध्ये सगळ्यांचे नाव पण दिलेत जे जेलमध्ये होते आणि कुठल्या स्टेटमधनं होते. म्हणजे किती आता पण आहे एकजूट आपल्या प्रत्येक स्टेटची. बट येस तेव्हापासनंचं सगळं आहे. येस. आणि इथे स्पेशली मला असं वाटतं इथे टुरिस्ट प्लेस असूनही इथले लोक खूप काळजी घेतात. सेल्युलर जेलच्या जवळपास मी आता जेवढं मी फिरली तिथे तरी बघितलं की तिथे रोड क्रॉसिंगच्या वेळेलासुद्धा तिथले गार्ड्स थांबवतात सगळं. आणि असं सगळं. सो येस जेलच्या पुढे ना सावरकरांचे वगैरे असे स्टॅच्यूज आहेत. ज्या लोकांनी यांच्यासाठी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळावे यासाठी ज्या लोकांनी त्यांचे बलिदान दिले, कुर्बानी दिली आहे त्या सगळ्यांचे फोटो. तिकडे सावरकरांचा होता. इकडे इंद्रभूषण रॉय यांचा आहे. मग बाबा भान सिंह, पंडित राम काय राखा. आणि ते कुठून म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समधनं आलेले लोकांचे नाव आहेत. महावीर सिंग, मोहन किशोर नामदास आणि मोहित्रा म्हणून आहेत. सो असं त्यांचे सगळ्यांचे हे आहेत. आता आम्ही आमच्या ड्रायव्हरला कॉल करतो. डिनरचं काय ते बघतो आणि मग हॉटेलला जाऊन झोपतो. कारण काल रात्रभर प्रवास झालेला आहे त्याच्यामुळे बिलकुल झोप झालेली नाही आहे. सकाळी आम्ही 1-1.5 तास झोप घेतली असेल तेवढीच झाली आहे. सो येस आता दुसरा शो सुरू झाला आहे. 5:30 शो सुरू होता तिथे.
5:50 सॉरी 5:30ला एंट्री आहे. त्याआधी तुम्ही जेल फिरू शकता पण 5:30 नाही. त्याच्यानंतर फक्त लाईट शोसाठी उघडं असतं ते. अंदर झालं फिरूच नाही शकत कोणी, डिसीज वाटते. हां ऑब्वियसली. आणि आता कसं आहे ना, म्हणजे आम्ही दुपारी फिरलो जेल, बट येस आता हे तेच म्हणत होते की आपल्याला आता ते जेलमध्ये मगाशी आम्ही सगळं कोठडीमध्ये वगैरे जाऊन बघितलं सगळं, बट आता जर आम्हाला जायला म्हटलं तर ऑब्वियसली आता म्हणजे तसं जाणवेल सगळं, बिकॉज यू नो द स्टोरी नाव. सो येस असं आहे. लावा कॉल त्यांना दादा. आम्ही जिथे स्टेला आहोत तिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला, बट तेवढं नाही चांगला वाटला. आणि इथे प्युअर व्हेजसाठी एकच रेस्टॉरंट आहे. सो आम्ही विचार केला की डिनर करूनच मग जाऊया हॉटेलला, बिकॉज मग परत त्या रेस्टॉरंटला जायसाठी आम्हाला ड्रायव्हरला कॉल करायला लागेल, तो येईल आणि मग सगळं तेवढं करण्यापेक्षा सरळ सरळ आम्ही आता तिकडे जातो. खूप सॉरी, तिकडे जातो, डिनर करतो आणि मग हॉटेलला जाऊ. आमचं जेवण झालेलं आहे. डिनर आम्ही रूममध्येच मागवलं. माझे केस पण कसे झाले, सगळे बेबी हेअर्स उभे झाले. एवढे हेअर सेट केले मी मेहनतीने. येस गाईज, मी तुम्हाला दाखवलंच नाही. हां मी स्टोरी टाकलेली ॲक्च्युली इन्स्टावर. मला हेअर सेट करायसाठी दिलं आहे यांनी काय हेअर ड्रायर आणि हेअर ब्रश आहे ते. त्यांनी हेअर कर्ली पण होतात, स्ट्रेट पण होतात, वेव्ही पण करता येतात आणि ड्राय तर करताच येतात. ड्रायर पण आहे त्याला वेगळं एक. सो येस मला ते दिलं आहे मेक मी बोल्डचं. असं मी त्यांनी हेअर सेट करून गेली होती. आता ते सगळे पाण्याने खराब झाले बिकॉज आमच्या अंगावर खूप पाणी उडालं मगाशी. सो येस आता डिनर झालं आहे आणि आम्ही आता झोपू. उद्या सकाळचा सनराईजचा टायमिंग बघतो, कारण इथून खिडकीतनं जसं ह्यांनी तुम्हाला दाखवलं इथे पूर्ण सीचा म्हणजे आम्हाला समुद्राचा व्ह्यू आहे बीचचा. सो आम्ही सनराईज बघू उद्या सकाळी उठून खिडकीतून, असा प्लॅन आहे. आणि कालपासून झोप नाही झाली, सो डोळ्यात खूप झोप आहे. आता झोपतो, उद्या सकाळी सरळ सनराईज बघू. अँड त्यान उद्याचा काय प्लॅन आहे तिकडे जाऊ. उद्या आम्ही नॉर्वे आणि रॉस आयलंड नॉर्थ बे आहे का ते, सॉरी नॉर्वे बोलले ते मगाशी, ते तिथे होते ते. ओके, तर उद्या आम्ही जाणार आहे रॉस आयलंड आणि नॉर्थ बेला. आणि आमचे म्हणजे इथून आम्ही जाणार फेरीनी रॉस आयलंड आणि तिथे. आणि उद्या म्हणजे जिथून रॉस आयलंडवरनं नॉर्थ बेला जाण्यासाठी एक ग्लास बोट आहे अंडर वॉटर, असं त्यांनी दिलं आहे आमच्या प्लॅनिंगमध्ये. बघूया काय आहे ते. आणि तिकडे पण वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे आणि ते तिथे वॉटर खूप क्लिअर आहे असं म्हणतात. सो येस दॅट्स द प्लॅन. तर गप्पा आपण उद्या करूया. आता आम्ही झोपतो. त्याच्या आधी तुम्ही प्लीज स्टोरी टाका आज आपण काय केलं दिवसभराचं ते. अँड येस, गुड नाईट गाईज, सी यू टुमॉरो, बाय.